ज्यांच्यावर तुम्ही ईडीच्या धाडी मारल्या ते सगळी लोक चोर तुमच्या सोबत फिरतायत. काय तुमच्यावर विश्वास ठेवावा? कसला भ्रष्टाचार जरूर बोलताय तुम्ही? सगळ्या चोरांची पार्टी झाली भारतीय जनता पार्टी. म्हणजे सगळे चोर, जिथं जिथं भ्रष्टाचारी सगळे चोर आहेत ते सगळे एकत्र करून आता त्या पक्षात गेलेली आहेत. आणि मग काय या चोरांनी काय सांगावं? विकासाच्या कसल्या गप्पा हाणायच्या? अरे सगळं सत्ताच तुमच्या हातात होती ना. देवेंद्र फडणवीसचं सरकार गेली 5-10 वर्ष झालं आहेच ना. तुम्ही काय केले नांदेडसाठी? आणले काय एखादा 1000-2000 लोक पोरं, तरुण पोरं नोकरीला, बेरोजगार लावण्यासाठी एमआयडीसी एखादं युनिट आणले का? नांदेडची पोरं पुण्याला जातात नोकरीला, हैदराबादला जातात, मुंबईला जातात. अहो इथं नांदेडला लोकलला काही तुम्ही ठेवले का? इथं नांदेडची सगळी तरुण पिढी आमची नशेमध्ये आणि क्राईम मध्ये गेलेली आहे का? आमच्या बेरोजगार पोरांना हाताला काही काम नाही. हे सगळं नांदेडचं वाटोळ करण्यामध्ये. नमस्कार, मी देवा चपटे. आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. नांदेड नगरपालिका महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि फक्त आता प्रचारासाठी एकच दिवस शिल्लक आहे. आपल्यासोबत वंचितचे नेते अविनाश भोसीकर आहेत. लिंगायत समाजामध्ये त्यांचं मोठं नाव आहे. आता लिंगायत समाजाची, ओबीसी बांधवांची या महानगरपालिका नांदेडच्या निवडणुकीमध्ये काय भूमिका राहणार आहे हे देखील महत्वाचं ठरणार आहे. भाऊ, तुम्ही लिंगायत समाजाचे नेते आहात, मोठ्या चळवळीमध्ये काम केलंय. काय सांगसाल महानगरपालिका निवडणुकीमध्ये लिंगायत समाजाची काय भूमिका असणार? सर्वात महत्वाचं म्हणजे लिंगायत समाज ह्या नांदेड जिल्ह्यातला एक बहुसंख्याक समाजापैकी एक आहे. आणि लिंगायत समाज गेली 15-20 वर्षापासून आम्ही लिंगायतांना देश पातळीवर अल्पसंख्याक दर्जा मिळावा, धर्माला मान्यता मिळावी आणि अन्य सगळ्या मागण्या घेऊन आम्ही आंदोलन करतोय. आणि या सगळ्या मागणीमध्ये स्पष्टपणे भारतीय जनता पार्टीचा स्पष्टपणे आमच्या मागणीला विरोध आहे. त्यांनी आतापर्यंत लिंगायतांच्या बाबतीमध्ये कुठलीही काही भूमिका घेतली नाही. मुंबईला आम्ही लिंगायतांनी मोठा मोर्चा काढला होता. आम्हाला महात्मा बळेश्वर आर्थिक विकास महामंडळ देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. पण त्या महामंडळामध्ये फक्त केवळ 50 कोटीची तरतूद केली. म्हणजे 1 कोटी लिंगायत समाज आणि त्याच्यामध्ये अतिशय नगण्य अशा पद्धतीत त्या महामंडळाचा अजून अध्यक्ष नेमलेला नाही, त्या महामंडळाचे अजून अधिकारी नेमले नाहीत, कुठल्या त्याच्या फाईल्स होत नाहीत. म्हणजे लिंगायतांना मूर्ख बनवण्याचं, त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याशिवाय या भाजप सरकारने काही केलं नाही. त्यामुळे निश्चित लिंगायत समाज या भाजप आघाडीला बिलकुल मतदान करणार नाहीये. तो निश्चितपणे परिवर्तनाच्या दिशेने आहे, तो आमच्या सोबत आहे. त्यामुळे लिंगायत निश्चितच वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस आघाडीला मतदान करेल. बरं, उत्तरमध्ये शिवसेना स्वतंत्र लढते, पण दक्षिणमध्ये राष्ट्रवादी आणि सैन्याची युती अशी पाहायला भेटते. म्हणजे मित्रपक्षावर लढतायत, ते सोबत लढतायत. कसं पाहते? म्हणजे नदीच्या अलीकडे आल्यानंतर राष्ट्रवादीला शिवे द्यायचे आणि नदीच्या पलीकडे गेल्यानंतर राष्ट्रवादी सोबत मुके घ्यायचे, असा जो प्रकार ह्या शिंदे गट आणि अजित पवार गट यांचा चाललाय. खरं तर मुळात शिंदे गट आणि अजित पवार गट हे अशोक चव्हाणच्या इशाऱ्यावर चालणारे दोन्ही भांडवळ आहेत. त्यांचं काय, त्यांच्या बॅनरखाली जे 1-2 जरी निवडून आले तर शेवटी ते अशोक चव्हाणाच्याच ओटी जाऊन बसणार आहेत. त्यामुळे शिवसेनेला मतदान म्हणजे बाणाला मतदान म्हणजेच अशोक चव्हाणला मतदान, राष्ट्रवादीला घड्याळीला मतदान म्हणजे ते अशोक चव्हाणलाच. कारण शेवटी यांचे जे बापा आहेत वरी बसलेले, एकनाथ शिंदे असेल किंवा अजित पवार असेल, हे तर तिथं देवेंद्र फडणवीसच्या मांडीला मांडी लावून तिथं सरकारमध्ये सत्तेत सहभागी आहेत. त्याच्यामुळे मी नांदेडच्या जनतेला आपल्या माध्यमातून आवाहन करेल की भाजपला जर विरोध म्हणून तुम्ही जर शिवसेनेला मतदान करत असणार, भाजपला विरोध म्हणून जर तुम्ही राष्ट्रवादीच्या घड्याळाला मतदान करत असाल तर ते शेवटी ते सगळं भाजपकडेच जाणार आहे. त्याच्यामुळं ह्या आघाडी, ह्या सगळ्या बदमाश लोकांना तुम्ही ओळखा. ही सगळी एकाच थालीमधले चट्टेबट्टे सगळी चोरं आहेत. सगळ्या नांदेडला लुटून खाण्याचं काम या भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या लोकांनी एकत्रितपणे केलेलं आहे. त्याच्यामुळं नांदेडला जो स्वच्छ पर्याय आम्ही दिलाय वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस, आपण सगळ्यांनी त्या दिशेने गेलं पाहिजे. तुम्हाला भाजपच्या विरोधामध्ये मतदान करायचं असेल तर तुम्हाला एकच पर्याय आहे, तो म्हणजे वंचित आणि काँग्रेसचा. बाकी हे सगळे भाजपची A टीम, B टीम, C टीम असा सगळा गोंधळ आहे. त्याच्यामुळे ते परत शेवटी तुमची फसवणूकच होणार आहे तिकडे मतदान करणं म्हणजे. त्यामुळे तो स्पष्टपणा असणं महत्वाचं आहे. बरं, एकंदरीत पाहायला गेलं तर आता शेवटचा दिवस आहे प्रचाराचा. प्रचाराला वेग आलेला पाहायला भेटतोय. जे दक्षिणचे आमदार आहेत बोंडारकर, त्यांचे पैशाच्या बॅगा घेऊन फिरायलेत. म्हणजे कितपत सत्य वाटते तुम्हाला त्याच्यामध्ये? आता हे त्यांनी फिरायलेत नाही फिरायला तो भाग काही असला तर शेवटी यांच्याकडे पैशाच्या बॅगा सोडलं तर आहे काय? अशोक चव्हाणांकडे असू द्या किंवा भोंडारकर असू द्या की तुमचे प्रताप चिखलीकर असू द्या की अन्य जे काही सगळे नेते मंडळ यांच्याकडे पैशाच्या बॅगा सोडून आहे काय? यांनी बिन पैशाचा आमच्यासारखा प्रचार करून दाखवा. यांच्या एकाही उमेदवाराचं डिपॉझिट वाचणार नाही.
अहो यांच्या पक्षाला मतदान करणार नाही म्हणून अशोकराव चव्हाणांनी ती कोणती की मराठवाडा जनहित पार्टी त्या ठिकाणी स्थापन केली आणि त्या नावाखाली मतदान मागतायत. म्हणजे एखादा वाघाला पकडायचं ते एखादा लांडग्याला त्या काहीतरी भैरुपया करून बसवतात. ते लहान मुलांच्या कथासारखं नांदेडमध्ये त्यांनी नांदेडच्या जनतेला काय मूर्ख समजतात का अशोकराव चव्हाण, की तुम्ही कोणती तरी मराठवाडा जनहित पार्टी आणणार आणि त्याला मतदान करा आणि हे वेगळं चित्र दाखवायचं. अशोकराव चव्हाणांनी इथं नांदेडमध्ये ए टीम त्यांची स्वतः भाजप आहे, बी टीम शिवसेना आहे, सी टीम राष्ट्रवादी आहे, डी टीम त्यांनी ती जनहित मराठवाडा पक्ष काढलेला आहे ती आहे आणि अनेक अपक्ष आघाड्या अपक्ष हे म्हणजे अशोक चव्हाणांवर राग आहे, लोक त्यांना शिव्या घालतात म्हणून त्यांना वेगळ्या आघाड्यामध्ये उभं करू ही सगळी मंडळी हे सगळे चेल्ले चपाटे सगळे एकच आहेत. मी आपल्याला दाव्यानं सांगतो की या जिल्ह्यामध्ये राजकारण करताना अशोकराव आणि प्रताप पाटील चिखलीकर हे वारंवार एकमेकांविरुद्ध बोलतात, तडजोड करतात. मी आतापर्यंत तुम्हाला अनेक उदाहरण देऊ शकतो की चिखलीकर आणि अशोक चव्हाण एकत्र येऊन त्यांनी निवडणुका काढलेल्या आहेत. तुम्हाला माहित असेल की अमरनाथ राजूरकर यांना विधान परिषदेवर त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या माध्यमातून बिनविरोध काढण्यात आलं होतं. तेव्हा प्रताप पाटलांनी का फॉर्म उचलला, का तेव्हा सुभाष वानखेडेंनी फॉर्म उचलला, हे सगळं नांदेडच्या जनतेला सांगा ना तुम्ही. अशोकराव चव्हाणांवर लोह्यामध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी मिरवणूक काढली, 500 चपला फेकल्या चिखलीकरांच्या समर्थकांनी. 500 चपला, मुख्यमंत्री एक सन्मान्य पद असताना 500 चपला अशोक चव्हाणांवर फेकल्या आणि त्याच्यानंतर 3च महिन्यानंतर जिल्हा परिषदला अशोकराव चव्हाणांनी प्रताप पाटलाच्या घरी जेवण केलं आणि प्रताप पाटलांचे चिरंजीव त्यांचं नाव त्यांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष केलं चिखलीकर साहेबांच्या मुलाला. 3 महिन्यात 500 चपला एकूण एकावर मारून घेता आणि 3 महिन्यात परत युती करता. म्हणजे हे सगळं नाटक आहे. गेली 40-50 वर्ष हीच लोक म्हणजे अशोकराव चव्हाण असतील, चिखलीकर असतील, खदगावकर असतील, म्हणजे कुंटुरकर आता ते तर बॅकफुटला गेले, पण आता ही 5-7 परिवाराची लोक आलटून पलटून सत्ता घेतात. त्यामुळे हे सगळे एकाच थालीतले चट्टेबट्टे आहेत. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या आघाड्यातून जरी काही त्यांच्या सीटा काढल्या तर ही बहुमतासाठी परत एकदा येणार आहेत. म्हणून आपल्या माध्यमातून परत नांदेडच्या जनतेला आवाहन करतो की 2च टीम वास्तवात लढतात. एक अशोक चव्हाणांच्या सोबत असणारं भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी त्यांच्या आघाड्या आणि दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस, असं स्पष्टपणे 2 लढत आहे आणि आम्ही मजबूत ठिकाणी आहोत. मजबूत ताकदीनिशी आम्ही पुढे येतोय. फक्त नांदेडच्या जनतेला वेगवेगळ्या आघाड्या करून ही दिशाभूल करायचा प्रयत्न करतायत, ते जनतेनं होऊ नये. बरं, अशोकराव चव्हाण यांची जी कन्या आहे श्रीजया चव्हाण, त्यांनी एक वक्तव्य केलं होतं, मोठं व्हायरल झालं होतं ते की अशोकराव चव्हाण हे बाप आहेत. कोणाचे बाप आहेत? ते त्यांचेच बाप आहेत ना, बाकीचे बाप असायचं काही कारण नाही. हा तुम्ही मी सांगतो अशोक चव्हाण इथल्या भ्रष्टाचारांचे बाप नक्कीच आहेत. अशोक चव्हाण या शहरामध्ये जे काही चोऱ्या चपाट्या नालीमध्ये खाणारे, गटरमधले पैसे खाणारे, आता तर ड्रेनेजचे 600 कोटी रुपये त्यांनी खाल्ले म्हणून कळालं. म्हणजे ड्रेनेज खाणाऱ्यांचे, गटरातलं खाणाऱ्यांचे, मटकेवाल्यांचे, अवैध धंदेवाल्यांचे नक्कीच अशोक चव्हाण बाप आहेत, नक्कीच आहेत. हे त्यांच्या कन्याला मी सहमत आहे की 30% जे बदमाश लोकांच्या टोळ्या आहेत त्यांचे ते नक्की बाप आहेत. पण आमचा त्यांचा काही कोणतंही नातं गोतं नाहीये. नांदेडच्या सामान्य जनतेचे ते कोणते हे नाहीयेत. पण चोरांचे, चकारांचे, भ्रष्टाचाऱ्यांचे, गुत्तेदारांचे, त्यांच्यासोबत काम करणारे सगळे अवैध धंदेवाले यांचे नक्कीच ते बाप आहेत. बिलकुल त्यांचं खरं आहे. मी श्रीजयताईंच्या वक्तव्याशी त्या दृष्टिकोनातून ह्या टोळींचे ते बाप नक्कीच यातच सहमत आहे. हेमंत पाटील आणि बालाजी कल्याणकर यांच्या वादामुळं दक्षिण मधल्या जे सीट आहेत त्या धोक्यात आहे. तुमची हवा आहे तिकडे कळते, खरं आहे का? काय खोके भरपूर आले, त्यामुळे खोक्यामधून वाटपामधून ते भांडणं असू शकतात. म्हणजे ते एकाच पक्षात 2 माणसाचे किंवा भांडणं असतात किंवा वरून काय भरपूर खोके आले, 10 खोके मी घेतले, 10 तू घेतले, याच्यावरून नक्कीच ते भांडण असण्याची शक्यता दाट आहे, मला असं वाटतं. काय वातावरण आहे वंचितचं नांदेड शहरामध्ये? वंचित बहुजन आघाडीचे सर्व उमेदवार पूर्ण रेसमध्ये आहेत आणि आमचा आकडा हा 2 आकड्याच्या वरी असणार आहे. म्हणजे आम्ही जवळपास 19-20 जागा लढतोय. त्याच्यामुळं आम्ही नक्कीच 15च्या वर आमच्या जागा निवडून येणार आहेत. लोकांनी स्पष्टपणे वंचित बहुजन आघाडी काँग्रेस या युतीला स्वीकारलेला आहे. आम्हाला आमच्याच मतदार आम्हाला नेहमी सांगायचे की बाबा तुम्ही काँग्रेससोबत युती करा. तर मी आमच्या मतदारांना सांगेन की बहुजन समाज असेल, इथला ओबीसी समाज असेल, आता मग आमच्या इथल्या ओबीसी समाजांची ह्या सगळ्या बदमाशांनी फसवणूक केलेली आहे. भाजपने ओबीसीचं आरक्षण घालवलं, शिंदेनी आरक्षण घालवलं, अजित पवारनं आरक्षण घातलं. मी ओबीसीच्या बांधवांना सांगेन की वंचित बहुजन आघाडी जे श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर हे ताकदीनिशी ओबीसीच्या पाठीशी राहिले, मजबूतीने ओबीसीच्या पाठीशी राहिले. आणि म्हणून माझ्या ओबीसी बांधवांना माझं स्पष्ट आव्हान आहे, जर तुम्हाला आपलं आरक्षण ज्यांनी घालवलं
त्यांना जर घरी बसवायचंय तर ही एक नामी संधी आपल्याला आलेली आहे. आपण स्पष्टपणे ओबीसीनी आपण वंचित बहुजन आघाडीला मतदान करावं, ताकदीनिशी आपण वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी राहावं, मी असं आवाहन करतो. बरं, अशोकराव चव्हाण भाषण करता वेळेस एक वक्तव्य केलं होतं, त्याने रोज खा मटण पण कमळाला दाबा बटन. कसं बघता याच्यात? साहेब, मटण खायला तरी लोकांकडे पैसे ठेवले का तुम्ही? या नांदेडचं काय केलं तुम्ही? नांदेडमध्ये विकासाचं एक तुम्ही युनिट आणलेलं नाही. मी नेहमी कॉलेज जीवनापासून अशोकराव चव्हाणांवर एक टीका करतो की त्यांच्या एवढ्या 30-25 वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळात, मुख्यमंत्रीपदाच्या काळात 50 पोरं लावायची नांदेडला एक पिठाची गिरणी तरी तुम्ही आणली का? कुठून खावं मटण? तुम्ही मटण खाताना लोक बघतायत आणि हाडकाचे तुकडे टाकताय जनतेला तुम्ही. तुमचे हाडकाचे तुकडे सुद्धा तुमचे चेले चपाटे खाऊन टाकालेत. जनतेला तर उपाशीच मारले तुम्ही. जनतेला इथं रोजगार नाहीये, जनतेला इथं काही सुद्धा नाही. म्हणजे इथं उद्योगाचं नाव निशाण नाहीये. भ्रष्टाचार तर सीमेवर म्हणजे चरण सीमेवर पोहोचलेला आहे. जिथं रस्ते आहेत तिथं परत परत उखडतात, परत परत टाकतात. ड्रेनेज लाईन सगळ्या म्हणजे मोठ्या पाईपची ऑर्डर असताना छोटे पाईप टाकलेत. पुन्हा ड्रेनेज ब्लॉक होणार, पुन्हा त्यांनी ते रस्ते उकरणार. म्हणजे खड्ड्यातला पैसा परत खड्ड्यात अशा पद्धतीनं भ्रष्टाचाराची चेन चालू आहे. उद्योगाच्या नावानं काहीच नाही. जिल्ह्यातले सगळे कारखाने बंद पडलेले आहेत. कुठलंही MIDC मध्ये नवीन कुठलंही काही नाही. शैक्षणिक क्षेत्र सगळं भ्रष्टाचारानं बरबटलंय. अशोक चव्हाणांच्या चेले चपाट्यांचं नांदेड शहरातल्या शैक्षणिक ह्याच्यात वर्चस्व आहे. प्रचंड फीस वाढलेली आहे. ट्युशनवाले लुटून खात आहेत सगळ्या जनतेला. आरोग्याचे 3 तेर आहेत. सरकारी दवाखान्यामध्ये लेकरं मरतायत, पण प्रायव्हेट दवाखाने राजरोसपणे सुंदरपणे चालतायत. मोठमोठे दवाखाने खप बनलेले आहेत. म्हणजे हे सगळ्या चोरांचे ते निश्चित आमच्या श्रीजयाताईने सांगितल्याप्रमाणे या सगळ्या वैद्यकीय क्षेत्रातल्या चोरांचे, शैक्षणिक क्षेत्रातल्या चोरांचे, या सगळ्या चोरांचे बाप अशोक चव्हाण आहेत. म्हणून नांदेडची जनता वैतागलेली आहे, कंटाळलेली आहे. मी तुम्हाला दाव्यानं सांगतो की यांचा सगळा सुपडा साफ करण्यासाठी नांदेडची जनता सज्ज झालेली आहे. मी तुम्हाला निश्चित या रिझल्टमधून ते दिसून जाईल. हेमंत पाटील यांची मी मुलाखत घेतली होती, तर ते म्हणतात की नांदेड महानगरपालिकेची जी जागा आहे त्या जागे अशोकराव चव्हाण यांनी बिल्डरच्या गळ्यात घशात ओतण्याचं काम अशोकराव चव्हाण केले आणि त्याचाच पैसा आता निवडणुकीमध्ये वापरतात. नाही, मी हेमंत पाटलांशी सहमत आहे या बाबतीमध्ये. नांदेडचे जेवढे जे काही गाळे आहेत, जेवढे जे काही BOT तत्वावर जे काही तुम्ही बांधकाम करून लोकांना दिलेत, ते सगळे गाळे अशोक चव्हाणांनी विकून खाल्लेले आहेत. सगळे त्यांच्या चेल्याचा पाटांना दिलेले आहेत. सगळे म्हणजे मी म्हणेन की कसलाही त्याच्यामध्ये लिलाव झालेला नाही, कसली पारदर्शकता झालेली नाही. नांदेडचे जेवढे BOT तत्वावरचे सगळे जे गाळे आहेत ते 100% अशोक चव्हाणांनी विकून खाल्लेत. हेमंत पाटलांचं हे खरं आहे, 100% खरं आहे. बरं, अशोकराव चव्हाण जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा, आता ते BJP मध्ये आहेत, तर आता म्हणतात की सत्ता द्या, नांदेड शहराचा चेहरा मोहरा बदलू. कसं बघतो याच्यावर? आता तुमचा चेहरा बदलायची वेळ आलेली आहे. तुम्ही कधी इथं उड्या मारता, कधी तिकडे. आता BJPत राहून काँग्रेसवर टीका करतात. काँग्रेस म्हणजे कोण होतं इथं नांदेड जिल्ह्यामध्ये? अहो, मला तर झोपीत जरी काँग्रेस आठवतं, अशोक चव्हाणाचा चेहरा आठवतो. आणि अशोक चव्हाण म्हणलं की काँग्रेस आठवतं. मला अजूनही माझ्या त्या पिक्चरमध्ये BJP अशोक चव्हाण असं फिट झालेलं दिसत नाही. मग तुम्ही कोणावर टीका करताय? ज्या काँग्रेस पक्षाने तुम्ही छत्रपती संभाजीनगरवरून तुमचं कुटुंब इथं आलं, औरंगाबादून तुम्ही इथं आलेला आहात. ज्या काँग्रेस पक्षाने तुम्हाला रोडवरून पार अगदी मी तर म्हणून बाबा किती म्हणजे मुख्यमंत्रीपद तुम्हाला दिलं, तुमच्या वडिलांना दिलं. आदरणीय कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेब देशाचे गृहमंत्री राहिले, मुख्यमंत्री राहिले. अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री राहिले 2-2 वेळा. आता तुम्ही तिथं पाप केले, तुम्ही तिथं ते भ्रष्टाचार केला, त्या मिलिटरीचे जवानांचे ते फ्लॅट खाले म्हणून तुम्हाला घरी येऊन बसावं लागलं. नाहीतर नांदेडच्या जनतेनं तुम्हाला भरभरून मतदान दिलेलं आहे. 9च्या 9 आमदार, खासदार, महापालिका, जिल्हा परिषद सगळं तुम्हाला दिलं की. आता काय काँग्रेसवर टीका करताय? तुम्हीच होतात की काँग्रेस म्हणजे. सगळा जिल्हा तुम्हीच चुरून खाला गेली 20-25 वर्ष, आणि आता तुम्ही टीका कोणावर करताय? मला तर हास्यास्पद वाटतं हे सगळं. म्हणजे आता नांदेडच्या जिल्ह्याने खरंच हसायची वेळ का रडायची वेळ काय कळना की अशोकराव. परवा मला तर मी ते विषयावर खूप हसलो. देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांच्या बाजूला अशोकराव चव्हाण बसलेले होते आणि ते सांगत होते गेल्या 25 वर्षापासून काँग्रेसनं भ्रष्टाचार केला आणि करणारे त्यांच्या बाजूलाच उभे होते. म्हणजे हसा वाटतं मला. म्हणजे काय कोणावर टीका करतायत देवेंद्र फडणवीस? म्हणजे त्यांनी त्यांच्याच पायावर धोंडा शाळेतून थोडे मारले काय सभेमध्ये? त्यांनी त्यांना ते विसरून गेले की हे आमच्या पक्षात आलेत म्हणून. म्हणजे देवेंद्र फडणवीसना आठवण करून द्यायला पाहिजे कधीतरी कोणीतरी पत्रकार साहेब. 25 वर्षी सत्ता असणारा माणूस तुमच्या बाजूलाच उभा आहे. म्हणजे आणि काय देवेंद्र फडणवीसाची कुठली विश्वासार्हता राहिली हो? 70,000 कोटीचा घोटाळा अजित पवारांनी केला म्हणून सांगता आणि तुम्ही आता अजित पवारच्या गळ्यात गळा घालून फिरता. काय म्हणजे ज्यांच्यावर तुम्ही ईडीच्या धाडी मारल्या त्याची सगळी लोक चोर तुमच्या सोबत फिरतायत. काय तुमच्यावर विश्वास ठेवावा?
कसला भ्रष्टाचाराचे रूल बोलताय तुम्ही? सगळ्या चोरांची पार्टी झाली भारतीय जनता पार्टी, म्हणजे सगळे चोर, जिथं जिथं भ्रष्टाचारी सगळे चोर आहेत ते सगळे एकत्र करून आता त्या पक्षात गेलेली आहेत. आणि मग काय या चोरांनी काय सांगावं, विकासाच्या कसल्या गप्पा हाणायच्या? अरे सगळं सत्ताच तुमच्या हातात होती ना. देवेंद्र फडणवीसचं सरकार गेली 5-10 वर्ष झालं आहेच ना. तुम्ही काय केले नांदेडसाठी? आणले काय एखादा 1000-2000 लोक पोरं, तरुण पोरं नोकरीला, बेरोजगार लावण्यासाठी MIDC एखादं युनिट आणले का? नांदेडची पोरं पुण्याला जातात नोकरीला, हैदराबादला जातात, मुंबईला जातात. अहो इथं नांदेडला लोकलला काही तुम्ही ठेवले का? इथं नांदेडची सगळी तरुण पिढी आमची नशेमध्ये आणि क्राईम मध्ये गेलेली आहे का? आमच्या बेरोजगार पोरांना हाताला काही काम नाही. हे सगळं नांदेडचं वाटोळ करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सध्याचे अशोकराव चव्हाण आणि इथलं सरकार आहे, स्पष्ट आहे. बरं, एकंदरीत पाहायला गेलं तर अशोकराव चव्हाण हे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. एकंदरीत पाहायला एवढा मोठा नेता गल्लीबोळात फिरते, कशामुळे काय वाटते? नाही, वेळच आली की तुम्हाला गल्लीबोळात फिरायची. तुम्ही मुख्यमंत्री पदावर बसताना काहीच केलेलं नाही. तुम्हाला सांगण्यासारखं काही नाही. जर तुम्ही तुम्ही जर नांदेडच्या विकासामध्ये तुमचा रोल असता फार मोठा, तर तुम्हाला आज गल्लीबोळात फिरायची गरज नव्हती. तुम्ही एक साथ म्हणायचं होतं, नांदेडकरांनी माझ्या पाठीशी राहू. आपण अनेक मास लीडर पाहिलेले आहेत ना, त्याच्या पाठीमागे लोक राहतात. विलासराव देशमुख साहेबांना आपण पाहिलेलं आहे की त्यांनी कधी असं गल्लीबोळात फिरत नव्हते, कारण त्यांनी तिथं त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी काम केलं. अनेक नेते आहेत. श्रद्धेश्री बाळासाहेब आंबेडकरांनी अकोला जिल्ह्यामध्ये त्यांनी फक्त सभेला जातात. आज अकोला जिल्ह्यात तुम्ही जाऊन बघा, साहेबांच्या पाठीशी तिथं सगळी ताकद आहे. जिल्हा परिषदमध्ये अतिशय चांगलं काम आहे. महानगरपालिकेत सुद्धा आता ताकदीनिशी तिथं सगळं उभे आहेत. जे तुमचं काम असल्यानंतर तुम्हाला असं घराघरात फिरायची वेळ पडत नाही. एखाद्या मुख्यमंत्री पदात राहिलेले आहेत. एखादी सभा वगैरे मोठी घेतली, जनतेला सांगायला पाहिजे. पण तुम्हाला गल्लीबोळात जावं लागते, मोटरसायकल फिरावं लागते, एकेका घरात जाऊन भांडणे मिटवू लागतात. मी आता हैराण आहे. मी शहरामध्ये इतक्या लोकांना स्वीकृत सदस्याचं आश्वासन दिलेलं आहे. तुम्ही चपटे साहेब, मी म्हणेन की शहरामध्ये स्वीकृत सदस्य अशोकराव चव्हाणांनी दिलेल्यांची यादी करून तुम्ही ती प्रसिद्ध करावी. स्वीकृत सदस्य मोजून 5-6 देता येतात. त्यात बी यांची सत्ता येणार नाही. त्याच्यामुळे यांना काय स्वीकृत सदस्य एखादा मिळू शकतो किंवा ते पण मिळेल का नाही, मुश्किल आहे. पण मी तुम्हाला सांगतो, शहरामध्ये किमान 70-80 लोकांना त्यांनी स्वीकृत सदस्य, मी तरी भेटलेले, म्हणजे रस्त्यात मी अनेक लोकांना भेटलं, तुम्ही का भाजपमध्ये गेले अशोकराव साहेब, मला स्वीकृत सदस्याचं आश्वासन दिले. अशी मला 80च्या वर लोक भेटले हो. आता अजून किती असे स्वीकृत सदस्य फिरायलेत मला माहित नाही. पण किती मूर्ख बनवायचं? एखाद्या तुम्ही संविधानिक पदावर एवढ्या मोठ्या बसलेल्या माणसांनी गल्लीबोळातल्या लोकांना भेटायचं आणि प्रत्येकाला स्वीकृत सदस्य करतो, काय की करतो, तुझे हात जोडतो, पाया पडतो. म्हणजे गल्लीबोळात त्याच्यासाठीच फिरायले. हा, मग काय, त्यांनी गल्लीबोळात त्यांनी प्रत्येकाला आश्वासन द्यायला, स्वीकृत सदस्य करतो, तुला कुठेतरी कमिटीवर घेतो, तुला काहीतरी देतो. म्हणजे इतकं तुमची दयनीय अवस्था जर आली असेल, तुम्ही कशाचे लोकनेते आणि कशाची जनतेचे नेते? तुम्ही बिन पैशाचं एकदा जरा उभं राहून बघा बरं. आमच्यासारखं हात जोडून, वंचित बहुजन आघाडीसारखं फक्त विचाराची लढाई लढून दाखवा. हात जोडून तुम्ही मतं मागा. तुम्हाला तुमचं डिपॉझिट सुद्धा वाचणार नाही, कोण्याच उमेदवाराचं तुमचं सुद्धा वाचणार नाही. तुमच्या कन्येच्या इलेक्शनला आमच्या ऐकण्यात आहे, मताला 5-5, 10-10 हजार रुपये दिले भोकर मुदखेड मतदारसंघामध्ये. लोकांना डांबून ठेवलं. जे मतदान देणार नाहीत अशा लोकांना आंध्रामध्ये तिकडून वेगवेगळ्या मंगल कार्यालयामध्ये नेऊन 5-5, 2-2, 3-3 हजार लोकांना डांबून ठेवलं त्यांनी. बरं, आता सभा झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची, त्या सभेत लोकांना माहित नव्हतं सभा कोणाची आली होती तर. कशाला माहित असणार? 300 रुपये 200 रुपये देऊन रोजगार देऊन बेरोजगार लोकांना घेऊन गेले. त्या बिचाऱ्यांना काय माहितीये? त्यांना तेवढंच माहिती की मला 300 रुपये देणाऱ्या माणसाकडे ते बघत राहतात, बाबा ह्यानं मला नेले, आणि मग सभा संपल्यावर त्याच्याकडून 300 रुपये घेऊन जायचे म्हणून त्या माणसाकडे तेवढं बघतात. ते वरी कोण आणलंय, त्याला काय कोण आहे, त्या माणसानं जर म्हणलं टाळ्या वाजव तर वाजवतात. वरून एखादं भाषण आलं तर त्याला कोणी टाळ्या वाजवत नाही. त्या जे काही 300 रुपये देणारा जो गट प्रमुख आहे त्यानं म्हणलं, हा आता टाळ्या वाजवा, आता उठा. म्हणजे काय थट्टा लोकशाही. भाजपला सभा घ्यायची असेल तर पैशाचा पाऊस पडावा लागतो. प्रश्न नाही. त्यांना पैसे दिल्याशिवाय त्यांनी जनतेला आवाहन केलं तर त्यांच्या खाली 10 म्हणजे त्यांच्या कार्यकर्ते सोडलं तर खुर्चीवर बसायला माणसं नाही त्यांच्याकडे आज परिस्थिती अशी सगळी. म्हणजे सगळं पेड आहे, 100% पेड आहे. बरं, आता पाहिलं तर अशोकराव चव्हाण यांनी वक्तव्य केलं होतं की रोज खा मटण आणि का दाबा कमळाचं मटण. त्याच्यानंतर 2 दिवसानं ते म्हणले की आम्ही ईश्वराला मानणारे आहोत. आता ठीक आहे, तो खाण्याचा विषय आणि ईश्वराचा विषय जरी वेगळा असला तरी पण तुम्ही जनतेला म्हणजे मटणाच्या गप्पा मारता. अहो घरात जाऊन बघा, गॅसचा सगळं किती महागलाय, किती महागाई आहे घरात. म्हणजे लोकांच्या गोरगरीब घरामध्ये जाऊन तुम्ही चुलीवर जाऊन बघा, त्यांच्या काय शिस्त आहे ते मटणाच्या गोष्टी करता. म्हणजे ही किती नांदेडच्या लोकांची थट्टा आहे, इथल्या गोरगरीब जनतेची थट्टा आहे. अरे इलेक्शन मध्ये 4 दिवस मटण देसाल तुम्ही जनतेला, पण नंतरचं काय? नंतर तर काहीच नाही ना. नंतर तर सगळं अंधकार आहे.
बरं, एकंदरीत पाहायला गेलं तर काँग्रेसमध्ये होते तेव्हा मटणाच्या गोष्टी केल्या असत्या तर चालल्या असत्या. आता हिंदुवादी पक्षात असून ते म्हणतात की मटण खा पण बटन आमचंच द्या. आता तुम्हीच म्हणताय ते हिंदुत्ववादी बी आहेत आणि मटण बी आहेत. तुम्ही दोन्ही विषय तुमच्याकडेच आहेत ते. तुम्ही जनतेने ठरवायचं ते किती हिंदुत्ववादी आहेत, कसे आहेत. म्हणजे त्यांचा असली चेहरा समोर आलेला आहे जनतेसमोर. उगं ते हिंदुत्ववादाचा बुरखा घेतलेला आहे. मजबुरीने त्या कुठल्या घोटाळ्यामध्ये त्यांना ते जेलमध्ये जावं लागलं होतं. सीबीआयची लोक इथं पकडा. कोणता घोटाळा आहे? ते काय ते आदर्श घोटाळामध्ये, ते आदर्श घोटाळामध्ये अजून त्यांचे जे काही बरेचसे प्रॉपर्टीज आहेत त्याची सीबीआय ईडी त्यांच्या मागे लागली होती. आणि म्हणून ते मारून मुसलमान, आमच्यामध्ये एक मन आहे की मारून मुसलमान झाले, तसं ते मारून ते भाजपमध्ये गेले. आणि आता त्यांना ते अजून ते विसरले की बाबा ते आता हिंदुत्ववादी पक्षात आले, इथं तर असलं काही चलत नाही. पण तरी ते त्यांची ती सवय जात नाही. आता काय करणार त्यांनी शेवटी. हो का, किती काही जरी केलं तर तुमचे जे संस्कार झालेले आहेत ते कसे जातील. जरी तुम्ही कपडे बदलले तर संस्कार बाहेर येतातच अचानक. प्रताप पाटील चिखलीकर म्हणतात की अशोकराव चव्हाण 100 देतात आणि लाखाने घेतात. आणि तुम्ही काय करता प्रताप पाटील? तुम्ही पण 100 घेता आणि लाखानं देता. या नांदेड जिल्ह्याला सगळ्या दारुडं बनवायचं श्रेय तर तुम्हाला देतो आम्ही. सगळ्या शहराच्या प्रत्येक चौकात वाईन शॉप आणि देशदारूचे अड्डे हे सगळे तुमचेच आहेत ना. तुम्ही आणि अशोकराव चव्हाण हे चट्टेबट्टे मित्र आहात. अधूनमधून तुम्ही तिकडे त्यांना शिवाय देतात, त्यांनी तुम्हाला देतात. शेवटी तर तुम्ही दोघं एकच आहात. शेवटी सत्तेच्या ठिकाणी येऊन एकत्र बसतात. भाजपचा प्रदेशाध्यक्ष आलेला तुमच्या घरी कसा काय येतो? हा, तुमच्या घरात भाजप बी चालली आणि काँग्रेस बी चालली. त्यांच्या सुविधेकन्या भाजपमध्ये आहेत. म्हणजे एकाच घरावर 2 झेंडे आहेत. किती जनतेला मूर्ख बनणार. आता राष्ट्रवादीची सत्ता संपली की अजून ते कोणाची एमआयएम सत्ता आली तर एमआयएम मध्ये पण जातील ते. त्यांना काय? वंचितचं आणि काँग्रेसचं कनेक्शन कळते, पण भाजपचं एमानचं काय कनेक्शन? स्पष्ट आहे ना की आता त्यांनी तिथं कुठेतरी अकोटला कुठेतरी युती पण केली त्यांनी, एमआयएम आणि भाजप. आणि स्पष्ट आहे ना, एमआयएमला आता इथं नांदेडला तर कोणी सांगायची गरज नाही. हिंदुवादी पक्ष एमआयएम सोबत कसं काय युती करायला? नाही, आपण पाहिलं ना, अशोक चव्हाणांच्या घरी जाऊन त्या सगळ्या नगरसेवकांनी पाया पडले. साहेबाचं, त्यांचा जो आका आहे, आकाचं दर्शन घेतलं. आणि आकाचं दर्शन घेऊन ते एमआयएम मध्ये गेले. लोकांनी त्याचे व्हिडिओ पण तुमच्या माध्यमांवर आलेले आहेत. म्हणजे एमआयएमचा आका कोण आहे हे नांदेडकरांना स्पष्ट माहित आहे ना. एमआयएम जरी तिकडला पक्ष असला तर त्यांचा आका इथं शिवाजीनगरला बसलेला आहे. तिथं त्यांच्या घरी तिथून सगळं सूत्र हालतात. त्यांचा आका अशोक चव्हाणच आहेत एमआयएमचा. हे स्पष्ट आहे. तुम्ही एक वक्तव्य केलं होतं की अशोकराव चव्हाण यांना सगळे मॅनेज आहेत. हे पहा, अशोकराव चव्हाण हे इथे जिल्ह्यावर वर्चस्व ठेवून आहेत. त्याच्यामुळे हे सगळ्या लोकांना कशा पद्धतीनं प्रस्थापित लोक सगळे एकत्रच आहेत. तुम्ही बघितलं 40 वर्षाचं राजकारण पाहिलं तर आलटून पालटून ही सगळी 10-5 घरातलीच माणसं या पक्षातून त्या पक्षात पण ते फिरून फिरून तिथंच असतात. आता कोणाला स्वप्न पडलं होतं का अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये जातील का? पण ते गेले, कारण वारं फिरले की ते तिकडे जातात. म्हणजे ह्यांना काही पक्ष नाही, धोरण नाही. फक्त या जनतेला नांदेडच्या लुटून खाल्लं, जनतेला बॅकवर्ड ठेवलं, मागास ठेवलं. कुठलाही विकास नावाची गोष्ट केली नाही. फक्त आलेला पैसा लुटला. आता जे काही नांदेडमध्ये विकास दिसतोय ते पवित्र गुरु गोविंद सिंग साहेबांच्या जे काही गुरुतागतीच्या कार्यक्रमामुळे 3,000 कोटी नांदेडला आले होते. ते ही जी पवित्र भूमी आहे त्या पवित्र भूमीला आलेला पैसा होता तो ह्यांनी काही कष्ट करून आणलेला नव्हता किंवा ह्यांनी विकास निधी आणलेला नव्हता. पण त्याच्यातले बी 70% यांनी खाल्ले पैसे. एवढे पापी लोक आहेत. त्याच्यामुळे यांनी काही विकास केलेला नाही. जे काही रस्ते, ब्रिज वगैरे सगळं दिसतंय ते सगळं गुरुतागद्दीच्या आलेल्या पैशातून आहे. आणि ते गुरु महाराजांचा आशीर्वाद म्हणून या नांदेडला आला होता. पण त्याच्यात सुद्धा ह्यांनी म्हणजे भ्रष्टाचार केलेला आहे. इतके पापी लोक आहेत. त्याच्यामुळे कुठल्याच विकासाचं श्रेय त्यांनी घ्यायचं काही कारण नाही. ते सगळं श्रेय त्या ठिकाणी गुरुतागद्दी कार्यक्रमाचा आहे आणि ते गुरु महाराजांचा आशीर्वाद आहे. बाकी ह्यांचं काही श्रेय नाही. बरं, आता एक दिवस प्रचाराला बाकी आहे. तुम्ही उमेदवाराच्या प्रचारासाठी गाठीभेटी देताय, नागरिकांना भेटताय, नागरिकांच्या समस्या समजून घेताय. तुम्हाला काय वाटते, नांदेड शहरातला सगळ्यात मोठा कोणता प्रश्न आहे? आणि जर महानगरपालिकेवर तुमचा जर झेंडा फडकला तर त्या प्रश्नाला तुम्ही हात घालणार आहात? सगळ्यात महत्वाचं या नांदेड शहरामध्ये आम्ही करणाऱ्या गोष्टी जर आपल्याला सांगायचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही शिक्षणाचा दर्जा सुधारणार आहेत. महानगरपालिकेच्या शाळा असतील, अगदी दिल्लीच्या धर्तीवर त्या हायटेक करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहेत. सगळ्या शहरातल्या सगळ्या शैक्षणिक सार्वजनिक जे काही शाळा आहेत त्या सगळ्या व्यवस्थित करणार आहेत आणि इथला शिक्षणाचा बाजार थांबवणार आहेत. नंबर 2, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था इतकी व्यवस्थित करणार आहोत आम्ही. मोहल्ला क्लिनिक असतील किंवा जे काही अनेक कन्सेप्ट आले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. आमच्या हातात सत्ता आली नाही हो कधी. एकदा सत्ता देऊन बघावी.
आम्ही निश्चित आरोग्याची सगळी सेवा आम्ही बदलणार आहोत. इथल्या बेरोजगारांसाठी आम्हाला काय करता येईल ते बघणार आहोत. ज्या ज्या काही म्हणजे इथल्या नागरी सुविधा आहेत त्या सगळ्या अगदी हाय लेवलला कशी नेता येईल, नांदेडला एक अशी स्मार्ट सिटी कशी करता येईल याच्याबद्दलचं आमचं खूप ब्ल्यूप्रिंट आहे. श्री बाळासाहेब आंबेडकर यांचं एक विजन आहे. ते विजन आम्ही निश्चित या नांदेड शहरामध्ये लागू करू. हेमंत पाटील म्हणतात रस्त्यात खड्डे, खड्ड्यात रस्ते काही कळत नाही म्हणतात. कोणी केली ही दुरावस्था? जबाबदार अशोकराव चव्हाण आहे म्हणतात त्याला. प्रश्नच नाही ना. इथं गेलीच अनेक वर्ष सत्ता अशोकराव चव्हाणांच्याच हातात होते. कोणताही पक्ष असू द्या, त्यांनी कोणाला दुसरे चालू दिले का? त्याच्यामुळे हे सगळं हे जे काही नांदेडची दुरावस्था आहे ह्याच्यामध्ये सर्वस्वी अशोकराव चव्हाण यांचंच हे पाप आहे आणि ते त्यांनीच हे त्यांना ते जनता फेडेल त्यांचं ते यावेळेस. नक्कीच. तर आपण पाहिलं असेल हे होते वंचितचे नेते. एकंदरीत पाहायला गेलं तर महानगरपालिकेवर वंचितचा झेंडा फडकल अशी प्रतिक्रिया दिलेली पाहायला भेटते. अशोकराव चव्हाण यांनी नांदेडला लुटून खाल्लंय, नांदेडचा विकास झाला नाही, जी दुरावस्था झाली नांदेड शहराची त्याला अशोकराव चव्हाण जबाबदार आहेत अशी प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते. आता येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार आणि नागरिक कोणाला संधी देणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. देवा चपटे, DC9 मराठी न्यूज, नांदेड.